तर मागच्या रीलमध्ये आपण इनफ नंबर बद्दल बोललो, पण एक ऑनेस्ट रियालिटी, इनफ हा फिक्स नंबर नसतोच. तो वेळेनुसार बदलतो. इन्फ्लेशन बदलतं, लाईफस्टाईल बदलते, प्रायोरिटीज बदलतात. म्हणून फक्त नंबर ठरवणं पुरेसं नाही, त्याच्यामागे एक सिस्टीम पण लागते, जो तुम्हाला सतत ऍडजस्ट करायला मदत करतो. म्हणून आपण या इनफ नंबरला 3 लेयर्समध्ये बघूया, सिंपल आणि प्रॅक्टिकल, आणि खूप पॉवरफुल आहे. पहिली लेयर सिक्युरिटी लेयर. ही तुमची फाउंडेशन आहे. इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, इसेन्शियल एक्सपेन्सेस सगळे येतं इथं. इथं रिस्क घेण्याचा प्रश्नच नाही. हे काही झालं तरी सुरक्षित असं झोन आहे. दुसरा आहे फ्रीडम लेयर. ही आपली करंट लाईफस्टाईल सस्टेन करणारी लेयर आहे. इथं थोडासा कंट्रोल रिस्क चालतो, पण प्रायोरिटी प्रोटेक्शन हीच असते. आणि म्हणजे तुमचं आयुष्य स्टेबल राहिलं पाहिजे, मार्केट काहीही केलं तरी. तिसरी आहे ग्रोथ लेयर. ही इंटरेस्टिंग आहे. इथून पुढे जे आहे ते नीड नाही, ते आपलं चॉईस आहे. त्यामुळे इथं तुम्ही जास्ती रिस्क घेऊ शकता, कारण तुमचा बेस आधीच सिक्युअर आहे. आणि इथं गेम बदलतो. जर लेयर्स क्लिअर नसतील तर आपण सगळ्याच पैशांवर सारखीच रिस्क घेतो. आपण कधी कधी खूप कॉन्झर्वेटिव्ह होतो आणि ग्रोथ मिस करतो, किंवा खूप अग्रेसिव्ह होतो, सिक्युरिटी धोक्यामध्ये येते आपली. मग पण लेयर्स जर का क्लिअर असतील तर डिसिजन स्मार्ट होतात. कुठे प्रोटेक्ट करायचं, कुठे ग्रो करायचं, याची क्लॅरिटी येते आपल्याला. ज्या क्लायंट बद्दल मागं आपण बोललो, त्या क्लायंटचं आधी 1 कोटी, मग 3 कोटी, मग पुढचं एंडलेस चेस चालू होतं. पण आज मात्र बरंच बदललंय. त्यांचा इनफ नंबर फिक्स आहे, आणि त्याच्या मागची सिस्टीम पण. आज त्यांना माहिती आहे की कुठे सेफ आहे आणि मी कुठून ग्रो करतोय. म्हणून टार्गेट अजून नाहीये त्यांना, पण प्रेशर नाहीये. फायनली अँबिशन ठेवणं गरजेचं आहे. येस, नक्की ठेवायला पाहिजे, पण त्याला एक स्ट्रक्चर पाहिजे. इनफ नंबर आपल्याला डायरेक्शन देतो, आणि इनफ सिस्टीम आपल्याला डिसिप्लिन देते. आणि जेव्हा हे दोघंही एकत्र येतील, तेव्हा ग्रोथ हा स्ट्रेस नाही बनत, तो आपला चॉईस बनतो.